महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण दौंड तालुक्यातील कासुर्डी या गावामध्ये आलेलो आहोत। तर कासुर्डीमध्ये गेले 10 वर्षापासून ज्ञानसिंधू इंग्लिश मीडियम स्कूल हे चालू आहे। या स्कूलमध्ये आजपासून माझी चित्रकला व्याख्यानमाला हे चालू आहे। तर आपण विद्यार्थी चित्र कसे काढतात हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। नमस्कार मॅम। नमस्कार। आपलं नाव? वैभवी जाधव। मी हे 5 मुलं बघते, नेमकं यांना कोणतं ट्रेनिंग देताय तुम्ही? कमांडो ट्रेनिंग। जय श्री महाराज। ज्ञानसिंधू इंग्लिश मीडियम स्कूल में आपका हार्दिक स्वागत है। आज आपण ज्ञानसिंधू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि येथे शिकवणारे शिक्षक आहेत। तर जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच कोणता विषय कोण शिकवतो ते। नमस्कार मॅडम। नमस्ते। आपलं नाव? सानिया पटेल। आपण या स्कूलमध्ये किती वर्षापासून आहे? 2 वर्ष झाले मी इकडे। 2 वर्ष। कितवी क्लासमध्ये शिकवता? नर्सरी। नर्सरीमध्ये खूपच छान छोटी मुलं असतील? हो, छोटी मुलं आहे। किती वर्षापासून? 3 वर्षापासूनची पुढची मुलं आहे। 3 ते 5। थँक्यू मॅडम। नमस्ते मॅडम। नमस्कार। आपण कोणत्या क्लासमध्ये शिकवता? मी आता ज्युनियर के जी क्लास शिकवते। ज्युनियर के जी। किती वर्षाची मुलं आहेत तुमच्या क्लासमध्ये? ज्युनियर के जीमध्ये 4 वर्षाच्या पुढची मुलं असतात, 4 ते 5। विषय कोणते कोणते घेता तुम्ही? त्यामध्ये आम्ही इंग्लिश, मॅथ्स, हिंदी आणि EVS आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी पण बऱ्याच असतात, म्हणजे नंबरच्या रिलेटेड, लेटरच्या रिलेटेड त्या ॲक्टिव्हिटी पण आम्ही त्या मुलांना शिकवतो। थँक्यू मॅडम। हॅलो। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव आहे मुमताज तांबोळी। मी या स्कूलमध्ये 4 वर्षापासून काम करत आहे आणि मी सिनियर के जी हा वर्ग शिकवते। मी त्यांना इंग्लिश, मॅथ्स, EVS आणि हिंदी हे विषय, तसेच याबरोबर इतर ॲक्टिव्हिटी ज्या असतात मुलांच्या त्याही घेत आहे। थँक्यू मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव सुप्रिया अविनाश दोरगे। मी इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत कम्प्युटर हा सब्जेक्ट शिकवते। कम्प्युटर शिकवता आणि 1लीपासून ते 8वीपर्यंत पूर्ण मुलं क्लासमध्ये जॉईन होतात? म्हणजे आम्ही फक्त 3rd ऑनवर्ड लॅब देतो आणि छोट्या मुलांना जास्त लॅबमध्ये नेत नाही, म्हणजे देतो त्यांना, पण थेरॉटिकली शिकवलं जातं त्यांना कम्प्युटर। थँक्यू मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव राणी शहाजी हडसाळे। मी 1st to 8 मॅथ्स टीच करते। आपण किती वर्षापासून इथे काम करता? गेली 5 वर्षांपासून। 5 वर्षापासून। कुठून येता मॅडम आपण? मी भरतगावमधून येते। आणि येण्या जाण्याची सोय कशी? स्कूल बसमध्ये यायचं, स्कूल बसमध्ये जायचं। थँक्यू मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव पूनम सुभाष बनकर। मी इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत हिंदी हा विषय शिकवते। मॅडम, हिंदी हा विषय मुलांचा आवडीचा असतो। हो। मुलं कसं म्हणजे रिस्पॉन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने देत असतील? हो, देतात। धन्यवाद मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव? माझे नाव कोमल अमोल रासकर। मी सायन्स सब्जेक्ट शिकवते 1st to 8। कुठून येता मॅडम तुम्ही? यवतवरून। यवतवरून। येण्या जाण्याची सोय कशी? बस असते आम्हाला जायला यायला। आणि किती वर्षापासून तुम्ही इथे काम करता? 2 वर्ष झाली। थँक्यू मैडम। नमस्ते सर। नमस्ते। आपका नाम? भोला कुमार विश्वकर्मा। आप किधर से हो सर? मैं धनबाद से हूँ, बेसिकली वो झारखंड के अंदर आता है। तो ये स्कूल में कितने साल हो गए आपको? मेरे तो अभी 1 साल भी नहीं हुए हैं, पर 6 मंथ्स हो चुके हैं। हाँ। तो कैसे ट्रांसफ़र इधर इतना दूर तुम? तो मुझे एक्चुअली पुणे बहुत अच्छा लगा। पहले ही मैंने सोच रखा था कि मुझे महाराष्ट्र में जाना है, इसलिए मैंने प्लान बनाया कि आना ही है, और एक्चुअली यहाँ सब कुछ अच्छा लगा। तो क्या सिखाते हो इधर बच्चों को तुम? मैं यहाँ पे इंग्लिश और SST सिखाता हूँ। तो आपको ये स्कूल कैसा लगा पहले आते हो? मैंने जब आया था तो मुझे यहाँ का मराठी लैंग्वेज के अनुसार मुझे ये लगा कि 2-3 दिन के अंदर ही यहाँ से चला जाऊँ। पर
मैंने अपने आप को रोका और मैंने अपने आप को थाम के रखा। और जब यहाँ का भाषा के साथ जब आपस में मतलब सामंजस्य अच्छा बना, तो धीरे धीरे मुझे ऐसा लगा कि नहीं, हम अपने आप को यहाँ एडजस्ट कर सकते हैं। तो मैंने यहाँ एडजस्ट करने का कोशिश किया और यहाँ का वातावरण एक्चुअली हर तरह से अच्छा लगा। वेल डिसिप्लिन में बच्चे रहते हैं और बच्चे का पढ़ाई में भी हर तरह से इम्प्रूवमेंट देखने को मिल रहा है। तुझं नाव? शर्विल अमोल गायकवाड. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता कितवीच्या वर्गात शिकत आहे? चौथी. तू हे बुक कोणतं वाचत आहे? स्टोरी बुक कलेक्शन. तुला हे बुक वाचायला का आवडतं? कारण मला रीडिंग खूप आवडतं. बाळा तुझं नाव? अनन्या दत्तात्रय सिंग. तू जे शाळेचे नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता कितवीमध्ये शिकत आहे? चौथी. तू आत्ता काय कोणते बुक वाचत द डॉंकी विथ अ ब्रेन. तुला हे का आवडते? कारण की मला रीडिंग करायला खूप आवडतं. आणि लिखाण वगैरे नाही आवडत? आवडतं. तू कधीपासून या शाळेत आली? मी लहानपणापासून आहे. म्हणजे कितवीपासून? नर्सरी. थँक्यू. तुझं नाव? माझं नाव आर्यन देवराम टुंगे. कुठून येतास तुम्ही? मी कासरडीमधून सर. कितवीपासून आहे या शाळेत? मी पहिलीपासून आहे शाळेत. या शाळेचं नाव काय? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता काय खेळत आहे? कोणता खेळ आहे? हा चेस खेळ आहे. तुला का आवडतो? चेसने आपल्या बुद्धीची क्षमता वाढते, परत नॉलेज वाढतं. दीदी तुमचं नाव? माझं नाव ज्ञानमय सोमनाथ दोरके. या शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवीपासून या शाळेत येता तुम्ही? मी लहानपणीपासूनच. तरी कितवीपासून? नर्सरीपासून. आणि आत्ता हा खेळ खेळते, हा खेळ कोणता आहे? हा चेस. तुला का आवडतो? कारण की ह्यानी बुद्धिमत्ता वाढते. तुझं नाव? माय नेम इज दिग्विजय सोमनाथ नवला. स्टडी इन नर्सरी क्लास. माय स्कूल नेम इज ज्ञान सिंधू इंटरनॅशनल स्कूल. आय स्टडी इन नर्सरी क्लास. तुझे नाव? सांग पांडुरंग डोंकर. मी कलर करतोय. कलर करतो. तुझ्या शाळेचं नाव? ज्ञान सिंधू. तुझं नाव? श्लोक निलेश जगदाळे. शाळेचं नाव? ज्युनियर. कितवी क्लासमध्ये? तू आत्ता काय करतोय? कलरिंग करतो. शिंदे. कितवी क्लासमध्ये? जुनियर केजी. तू काय करतेस आत्ता? ड्रॉइंग करते. तुला ड्रॉइंग आवडते? थँक्यू. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज मयंक अरविंद राठोर. स्कूल नेम इज? आय स्टडी इन सीनियर केजी क्लास. डू यू लाईक ड्रॉइंग? यस. डू यू लाईक कलर? थँक्यू. सानवी अमोल रासकर. तुझ्या स्कूलचं नाव? ज्ञान सिंधू इंटरनॅशनल स्कूल. तू आत्ता काय करते? ड्रॉइंग करते. तुला ड्रॉइंग करायला आवडते? हा. थँक्यू. हिंदवी शंकर जगदाळे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल.
तू काय करते सध्या आता? चित्र रंगवते. तुला आवडतं चित्र रंगवायला? तुझं नाव? मी विश्वसन पटेल. तुझ्या शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू कितवीच्या क्लासमध्ये शिकते? फर्स्ट. तू आत्ता कोणतं ड्रॉइंग काढते? ट्री. तुला आवडते ड्रॉइंग करायला? यस. रुद्र विकास नवले. तुझ्या शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता काय करतोय? आहे ना, ट्रीला कलर करतोय. तुला कलरिंग करायला आवडतं? हा. तू शाळेत कुठून येतो? बसमधून. बसने येतो. तुझं नाव? माय नेम इज तीर्थरी तिनोले. स्कूल नेम? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता काय करते? ड्रॉइंग. तुला आवडते ड्रॉइंग करायला? हा. कुठून येतेस तू? जाऊजीबाची वाडी. बसने की सोडवायला येतात? बसनी. ईश्वरी प्रशांत नागणे. तुझ्या शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता काय करते? ड्रॉइंग. तुला आवडते ड्रॉइंग करायला? येस. तू कुठून येतेस? खामगाव फटा. बसने येते की सोडवायला येतात? बसनी. तुझे शिक्षक कसे आहेत ड्रॉइंगचे? ड्रॉइंगचे टीचर चांगले. चांगले शिकवतात. तुझं नाव? अरहान इरफान तांबोळी. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. आत्ता तू काय करतोय? ड्रॉइंग. कोणती ड्रॉइंग आहे? चिमणी. ओवी ज्ञानेश्वर दोरगे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कुठल्या क्लासमध्ये शिकते तू? तिसरी. आणि आत्ता काय करते तू? चित्रकला. कोणतं चित्र काढते? फ्लावर पॉट. आणि तू कुठून येतेस? यवत. बसनी की कोण सोडवायला येतं? पॅरेंट्स येतात. आणि टीचर कशा आहेत? चांगले. शिवम कुंदन सोनी. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवी क्लासमध्ये? तिसरी. आत्ता तू कोणतं चित्र काढते? फ्लावर पॉट. तुला आवडतं चित्र काढायला? येस. तुझ्या टीचर कशा आहेत? छान आहे. छान आहेत. चांगलं कॉम्बिनेशन बोलतात वगैरे चांगलं? येस. तुझं नाव? रुद्र तिवारी. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कोणतं चित्र काढतोय तू? पिकॉक. तुला आवडतं? यस. तुझं नाव? शर्विला मुलगायकवाड. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता काय करते? निसर्ग चित्र काढतो. तुला चित्र काढायला आवडतं? हो. कुठून येतोस तू? कासोडी. कासुर्डी. इथून लांब आहे की जवळ? जवळ. कसं येतो? चालत येतो की बस की गाडी? गाडी. गाडीवरती सोडवायला येतात? यस. काव्या गणेश शिंदे. कुठून येतेस तू? यवत. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता कोणतं चित्र काढतेस? निसर्गाचं. निसर्गाचं. तुला चित्र काढायला आवडतं? हां. तुझं नाव? शरण्या सोमनाथ राजवडे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता काय करते? ड्रॉइंग. तुला ड्रॉइंग करायला आवडते? हो. तू कुठून येतेस? खामगाव फाटा. बसने येते का सोडवायला येतं? बसने. बसने. तुझे शिक्षक कसे आहेत? खूप छान आहेत. तू इथे कितवीपासून आहे? नर्सरी. नर्सरीपासून. ॲरॉन बिनॉय. तुमच्या शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. आत्ता कितवीमध्ये आहे? 5वी. 5वी. कुठून येतो? केरला. आत्ता बसनी की कोण सोडवायला येतं? बसने. कोणती ड्रॉइंग चालू आहे? रेनी सीझन. रेनी सीझन. ड्रॉइंग करायला आवडते? हां. नाव? राजवीर रामचंद्र दोरगे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. आत्ता कोणतं चित्र काढतो? नेचर. तुला चित्र काढायला आवडतं? हां. तू आत्ता कुठून येतोस? इथं उंडवडीवरून. बसनी की सोडवायला कोण येतं? बसने. बसने येतो. किती वाजता येतो? निघतो किती वाजता करून? 7:10. आणि शाळा किती वाजता सुटते?
2:30 वाजता सुटते. तुझं नाव? आसावरी अमित माने. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू आत्ता कोणतं ड्रॉइंग काढते? तुझं नाव? सोम गणेश शिंदे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवीच्या वर्गात शिकतो? 6वी. आत्ता चित्र कोणतं काढतोय तू? फुटबॉल खेळणारे मुले. आणि तुला चित्रकला आवडते? हा. तू कुठून येतोस? मी यवतवरून येतो. तुला सोडवायला येतात की तू बसने येतो? बसने येतो. तिरण जायचोड. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवीमध्ये शिकतो आता? मी 6वीमध्ये. आत्ता हे चित्र कोणतं काढतोय तू? पुढे देतानी माणूस. आणि कुठून येतोस? रोहितांचल. बसनी की सोडवायला येतात? सोडवायला येतात. तुझं नाव? माझं नाव मृण्मय गणेश जगदाळे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवीमध्ये शिकते तू? मी 6th शिकले. तू आत्ता चित्र कोणतं काढते? मी फुगे विकणाऱ्या माणसाचं चित्र काढते. आणि तुला आवडते चित्रकला? हो, माझी हॉबी आहे. आणि कुठून येतेस तू? मी भरतगाववरून येते. कशी येते? बसनी की सोडवायला येतात? बसने. बसनी. थँक्यू. मुद्रा मनोज कुमार कांबळे. तू आत्ता हे काय चालवते आणि काय करते? मी पॉवरपॉईंट चालू केलेले आहे. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अबाउट टीचर डे हे लिहिती आहे. इन्फॉर्मेशन त्याची. ह्याला काय म्हणतात बाळा? माऊस. आणि हे समोर आहे हा नेमकं काय आहे? मॉनिटर. तुझं नाव बाळा? समीक्षा दिंदोरगे. कुठून येतेस तू? उंडवडी. गाडीने येते की कशी? गाडीने. सोडवायला येतात? बसमध्ये. बसमध्ये. तू आत्ता काय ओपन केले? मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तुमचं नाव? माझं नाव आर्यन देवराम ठोंबरे. कितवी स्टँडर्डमध्ये? मी 8वीत आहे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. आत्ता कोणतं प्रोजेक्ट चालू आहे तुझं? म्हणजे मायक्रोस्कोप आहे, त्याच्यात मी प्लांट सेल बघतोय. तर प्लांट सेल डीपमधनं झूम केल्यानंतर काय येतं ते काय दिसतं त्यात ते बघतो. तुझं नाव? ऋतुराज अविनाश राजवडे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवीमध्ये शिकतो? 8वीत. तू आत्ता कोणतं प्रोजेक्ट बनवतोय? मी आता थर्मोमीटर बघत आहे. हे थर्मोमीटर आहे. ह्याचं स्मॉलेस्ट युनिट -10 आहे आणि हायेस्ट आहे 110. हे जे स्मॉल पार्ट दिसते ना तुम्हाला आतमध्ये, ह्याला मर्क्युरी म्हणतात. आणि आत्ता ह्याचं नॉर्मल टेम्परेचर 30 डिग्री. सुदीप तुकाराम कोडितकर. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. कितवीमध्ये शिकतो? इयत्ता 7वी. आत्ता तू काय बघत आहे? हे काय दिसतंय समोर तुला? हे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. हे पोटातला आपण खाल्लेलं अन्न डायजेस्ट करतं. थँक्यू. तुझं नाव? तुला खेळायला आवडतं? स्कूलला यायला आवडतं? थँक्यू. तुला खेळायला आवडतं परी? आवडतं? मज्जा येते खेळायला? येते ना? गुड गर्ल. तुझं नाव? नेम? शुभ्रा दत्तात्रय नर्सरी क्लास. माय स्कूल नेम इज ज्ञान सिंधू इंटरनॅशनल स्कूल. स्कूलला यायला आवडतं तुला? खेळायला आवडतं? माय नेम इज श्रीशा संदेश खेनट. स्कूल नेम इज? School name is ज्ञान सिंधू इंटरनॅशनल स्कूल. I study in nursery class. हां. स्कूलमध्ये यायला आवडतं तुला? खेळायला आवडतं? थँक्यू. गुड गर्ल. तुझं नाव? माझं नाव आर्यन देवराम ठोंबरे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मीडियम स्कूल. तू कितवीमध्ये शिकतो? मी 8वीत शिकतो. तुला हे कधीपासून म्हणजे शिकतोय की आवड आहे ह्याची? म्हणजे मी शिकतोय. मला असं नेमबाजीची खूप आवड आहे. आवड आहे. कधीपासून? एक 4 वर्ष झालं. 4 वर्षापासून. तर ह्याच्यात परफेक्ट झाला की अजून व्हायचं आहे? नाही, आत्ताशी 60% झालं, अजून 40% राहिलं. तू कुठून येतोस?
मी कासरोडीमधनं. सोडवायला येतात की तू बसमध्ये येतो? नाही, सोडवा येतात. सोडवायला येतात रोज. सकाळी किती वाजता स्कूलमध्ये हजर? सकाळी 8:30 वाजता. आणि किती वाजता सुटतं स्कूल? 2:30 वाजता. थँक्यू. तुझं नाव? माझं नाव मृण्मयी गणेश जगदाळे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मिडियम स्कूल. कितवीमध्ये शिकते तू? मी 6वीत शिकते. आत्ता हे करते तू, हे काय करते नेमकं? हे ढाल तलवार आहे. आम्हाला 4 वर्षापासून शिकवत आहेत आणि हे महाराजांची म्हणजे आधीच्या काळात पण हे असायचं म्हणून आम्हाला त्याची ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग देतात. तुझं किती कंप्लीट झाली ट्रेनिंग? माझी 40%. 40%. जमती तेवढं 40% म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे तू करू शकते हे? हो. थँक्यू दीदी. तुझं नाव? अथर्व लोखंडे. शाळेचं नाव? ज्ञान सिंधू इंग्लिश मिडियम स्कूल. तू आता हे नेमकं काय करतोय? लाठी. ट्रेनिंग कंप्लीट झालंय की करतोय अजून? नाही, कंप्लीट झाले. कंप्लीट झालंय. जमतंय परफेक्ट तुला? तुला बोलले तर करून दाखवशील? येस. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार ताई, आपलं नाव? संगीता नारायण गायकवाड. आपण किती वर्षापासून या स्कूलमध्ये? आता 3रं वर्ष चालू आहे. चहा वगैरे बनवण्याचं काम करताय आणि मुलांना वगैरे बघता? हो. सोडवायला न्यायला? नाही, सोडवायला नसते, असं म्हणजे केव्हा तरी जाते अडचण तरच, नाही तर मग नाही. नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव ज्योती जीवन खेत्रे. तुम्ही या शाळेत किती वर्षापासून आहे? 5 वर्ष झाले. तुम्ही इथे काय पाहता, काय काम पाहता? इथं मुलं सांभाळते, लहान मुलाला जीव लावते, त्यांना जेवण घालते, पाणी पाजायचे, तोंड धुवायचे, बसमध्ये घेऊन जायचं, त्यांना सोडवायचं, सगळं करते. चहा बनवते, सगळ्यांना वाटते, टीचर लोकांना. आणि तुम्ही सकाळी साधारणतः किती वाजता येतात स्कूलमध्ये? 8 वाजता. 8 वाजता. आणि सुट्टी किती वाजता होते? 2:30ला शाळा सुटती, मग घेऊन जाते. सोडूस तर 4 वाजतात. सगळ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना सोडायचं, बसमध्ये जायचं आणि नंतर घरी जाते. बसमध्ये जाऊन सगळ्या मुलांना प्रत्येकाच्या घरी सोडवायचं, त्यांच्या ताब्यात द्यायची मुलं. किती वर्षाच्या मुलापासून या शाळेत मुलं आहेत? 3 वर्षाचे, 2 वर्षाचे मुलं शाळेत. म्हणजे त्यांचं सगळंच बघावं लागत असेल तुम्हाला? सगळं शिसू सगळं बघायचं, त्यांची तोंड धुवायची, जेवाय घालायचं, सगळंच व्यवस्थित करायचं सगळं त्यांचं. Down. Salute. Up. Back turn. Salute. Down. Back turn. Hold your stick. And up. मलखम वाले अपने इवेंट के लिए तैयार रहना। Two, 3 and 4. फर्स्ट पिरामिड। चलो कौन है फर्स्ट?
पीछे वाले क्या कर रहे हो? अंदर से अकेले कहाँ जा रहे हो? उधर अकेले? गार्ड उल्टा कैसे खड़ा हो गया? उधर से स्टार्ट होता है गार्ड। दोनों उधर जाओ। सेंट्री हमेशा दाहिने में होता है। ले रहे ये लेजिम वाले उठ जाओ, यहाँ पे छाव में आ जाओ। नहीं लेजिम वाले उधर पीछे छाव में, स्टिक के साइड में लाइन से बैठना है। आरती में इनको भी छाव मिलेगा। ओके क्लैप। ये फर्स्ट और सेकंड वाला इन्हें बेटा इधर बीच में ब्लैंक फाइल कर। हाँ में थोड़ा सा लेफ्ट में से रखना आपने, थोड़ा सा। बेटा 1 and go। नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? शिवम कुमार सिंग. आपण आपलं प्रॉपर गाव? मी प्रॉपर शिरवळचा आहे. आणि इथे किती वर्षापासून तुम्ही? 2 वर्ष झाले गेले इथे ट्रेनिंग चालू करतोय आपण. आणि ट्रेनिंगमध्ये कोणतं हे घेता? ट्रेनिंगमध्ये बेसिक लेवल आपण सगळे आर्मी लेवलचे ट्रेनिंग असतात ते, जसे की आपण ड्रिल म्हणा किंवा म्हणजे फिजिकल फिटनेससाठी जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगा, लहान पोरांसाठी आपण जिम्नॅस्टिक, जेणेकरून ते जे ग्राउंडवर ते खेळत नाही त्यांना आपण खेळासाठी त्यात प्रोत्साहन देत असतो. अशा गोष्टी आपण यात घेत असतो. आणि त्यानंतर अशा गोष्टी आहेत जसे की मॅप रिडिंग आहे, परत स्टार गेसिंग आहे, जे त्यांना इन फ्युचरमध्ये आर्मीमध्ये जे इंटरेस्ट असतील ते जाऊन त्यांना ते सहभागी होता येईल ना, ते थोडं फायदेशीर राहील असे इव्हेंट आपण घेत असतो. त्यानंतर मुलींसाठी रोप मल्लखांब असतात, त्यांसाठी मार्शल आर्ट असतात, जे त्यांच्यासाठी बेनिफिशियल आहे आजकालच्या टाईमनुसार. असे इव्हेंट आपण ह्यामध्ये घेत असतो. आणि टाईम स्कूलच्या टायमिंगमध्येच घेता की? स्कूलच्या टायमिंगमध्ये असतात. म्हणजे त्यांचा जो पीटी पिरियड आहे ते पीटी पिरियडमध्ये फक्त आपण काय करतो, मोस्टली स्कूलमध्ये काय चालतात ते गेम घेत असतात किंवा मग काहीतरी करत असतात. तर तो टाईम जो आहे त्या कुठेतरी त्यांच्यासाठी बेनिफिट ठरावा तो टाईम, मग त्या टाईममध्ये आपण त्यांना जो आहे हे ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करून देत असतो. आणि रोज घेता की आठवड्यातून एक? हे आठवड्यातनं चालतात. आठवड्यातून किती वेळेस? आठवड्यातून एकदा हे ॲक्टिव्हिटी चालत असतात आपले. बिकॉज डेली एवढे स्ट्रेसफुल ट्रेनिंग देऊन पण त्यांना स्टडी पण असतं, पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते पार्टिसिपेट करत असतात. म्हणून आठवड्यातनं एकदा आपण हे ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड करतो. तुमच्या ट्रेनिंगसाठी मुलं उत्सुक आहेत असं मला दिसून तर येते. तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? आहे पोरं खूप उत्सुक आहे. म्हणजे त्यांना जास्त सांगावं लागत नाही, त्यांना एकदा दोनदा समजून सांगितलं ते करतात. आणि उलट त्यांच्यात भांडणं लागतात की आम्हाला ॲक्टिव्हिटी करायचं असतात म्हणून. असे आहेत पोरं आपले. थँक्यू सर. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. आपलं नाव? वैशाली गणेश जगदाळे. इथलं कामकाज आपण सगळं बघता का? हो. अध्यक्ष कोण आहे? तुम्हीच? मॅम, या स्कूलची ओपनिंग कधी केली आपण? 2016. आणि म्हणजे हे स्कूल ओपनिंग करण्याचा मागचा हेतू तुमचा काय? खरं तर माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं की ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या प्रतीचं इंग्लिश मिडियमचं शिक्षण द्यावं. त्यासाठी आम्ही हे स्कूल चालू केलं. कारण सिटीतल्या मुलांना सगळं अवेलेबल होतं, तसं ग्रामीण भागातल्या मुलांना होत नाही. त्यामुळे मग आम्ही इथं हे स्कूल चालू केलं. आणि स्कूलचं नेम मला आवडलं, ज्ञान सिंधू. म्हणजे हे नाव असं म्हणजे कसं सुचलं तुम्हाला?
खरं तर माझ्या सासऱ्यांचं नाव आहे ज्ञानोबा आणि माझ्या सासूबाईंचं नाव आहे सिंधुबाई. तर आम्ही दोघांच्याही नावातले पहिले 2-2 अक्षरं घेऊन ज्ञान सिंधू हे नाव तयार केलं. आणि मॅम आपल्या स्कूलमध्ये टीचर्स किती आहेत? आता आमच्या स्कूलमध्ये 10 टीचर्स आहेत. कोणते कोणते म्हणजे फॅसिलिटी वगैरे नवीन आम्ही मुलांना कमांडो ट्रेनिंग फोर्स देतो. म्हणजे जे मर्दानी खेळ आहेत शिवकालीन ते सगळे आम्ही मुलांना शिकवतो. त्यामध्ये दानपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, मल्लखांब, रोप मल्लखांब ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप ॲक्टिव्हिटी येतात, तर त्या आम्ही सगळ्या मुलांना शिकवतो. आणि सायन्स लॅब आहे आमच्याकडे, कम्प्युटर लॅब आहे. तर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज देण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घेतो. आणि स्कूलसाठी बस वगैरे उपलब्ध आहे? हो, बस आहे. बसची फॅसिलिटी आहे. कारण आमचे सगळे मुलं हे खेडेगावातून येतात. तर जिथं मुलांना काहीच सोय नाही आहे तिथं आमची बस जाते. तर मुलांना बस आहे. साधारणतः इथे तुमच्या स्कूलमध्ये किती लांबून म्हणजे असं मुलं येतात? आत्ता आमच्याकडं जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरवरून मुलं येतात. म्हणजे उंडवडी, भरतगाव, यवत, जावजी-पोचेवाडी या ठिकाणावरून मुलं येतात. एवढ्या लांबपर्यंत तुमची बस जाते? हो. आणि छोटी छोटी मुलं पण दिसतात 3 वर्षानंतरची. आणि त्यांचं म्हणजे कसं तुम्ही हे कसं करता की संगोपन वगैरे? प्रत्येक आमचा जो छोटा क्लास आहे त्याला एक मावशी आहे आणि टीचर्स आहेत. तर त्या मावशी मुलांना लंच ब्रेकमध्ये खाऊ हे घालतात. तर त्या प्रकारे त्या संगोपन करतात मुलांचं. शिवाय आमच्या बसमध्ये पण मावशी आहेत. म्हणजे जी छोटी मुलं आमची बसमध्ये येतात त्यांच्या ह्याच्यासाठी बसमध्ये मावशी आहे.